दरम्यान संजय गायकवाडांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। विरोधकांनी टीका करणं हा त्यांचा अधिकार आहे, मात्र त्यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख टाळावा असं आवाहन त्यांनी केलंय। त्याचबरोबर रोहित पवार हे अजित पवार यांची जागा घेण्यासाठी आणि प्रसिद्धी घेण्यासाठी त्यांनी या पुस्तकाच्या विषयात उडी घेतली असा निशाणा सुद्धा त्यांनी साधलाय। काय म्हणाले गायकवाड आपण पाहूयात। परंतु असं असताना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळाय करता, जाणून बुजून जे पुस्तक तुम्ही छापलं 20 लाख प्रती त्याच्या विकल्या, एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला आता इथून पुस्तक वाचायची आवश्यकता काय? आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी पुस्तक वाचायला जर ते येतील तर आम्ही पुस्तक वाचायला म्हणजे ऐकायला आम्ही जाणार, आम्ही समोर खाली बसणार, आम्ही विनयशीलतेने आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही ऐकणार। आणि त्यामध्ये जर त्यांनी पुस्तक वाचताना छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला तर आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करणार। पण जर का एकेरी भाषेत आमच्या सगळ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या जर केला, मग मात्र त्या ठिकाणी जर शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या तर याची जबाबदारी सगळी त्या आयोजकाची किंवा त्या पुस्तक वाचणाऱ्याची नाही। रोहित पवार महाराष्ट्रात हिरोगिरी करायला पाहतोय, त्याला वाटतं आपण अजितदादाची जागा घेतली पाहिजे। अजितदादांच्या जागा घेण्याकरताच तो अजितदादांना न्याय देण्याचा खोटा आव्हान उडालेला आहे। तिथं ऑलरेडी सीआयडीची आणि बाकीच्या सगळ्या यंत्रणा चौकशी करतात आहे, तिथे कर्नाटकात जाऊन गुन्हा दाखल करण्याचं नाटक करून राहिलेलं आहे। अजितदादांच्या याची चौकशी 100% होणारच। दादा आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला प्रिय आहेत, पण जेव्हा दादा जिवंत होते तेव्हा या रोहित पवारचं प्रेम कुठं गेलं होतं? दादाला प्रखरपणे विरोध करणारा, दादावर टीका करणारा, दादावर शिलक्या भाषेत बोलणारा हा रोहित पवार तेव्हा कुठे गेला होता जेव्हा दादा जिवंत होते? आता दादा गेल्यावर दादाची संपत्ती मिळवायची, दादाचे कार्यकर्ते आपल्या मागे यायचे, याच्याकरता याची नाटकं सगळे चालू आहेत। आज प्रकाश आंबे आणि त्या कम्युनिस्ट लोकांनी माझ्या घरावर मोर्चा काढून पुस्तक वाचण्याची घोषणा केली होती। मी तर आधी पण सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख जर करत असतील तर माझ्या घरात पण पुस्तक वाचण्याला मला काही अडचण नाही।